क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 1831 ला झालेला आहे. आजच्या दिवशी 3 जानेवारीला नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी महात्मा फुलेंनी जी पुण्यामध्ये मुलींसाठी शाळा सुरू केली होती, मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती, त्यामध्ये प्रथम शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुलेंनी काम केलेलं होतं. त्या महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका आणि तसेच पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. काव्य फुले, 52 कशी, सुबोध रत्नागद हे त्यांचे काव्यसंग्रह आहे आणि त्यातून त्यांनी समाज प्रबोधनाचं कार्य केलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची जी स्थापना केली होती, त्या सत्यशोधक समाजाची जी धुरा आहे ती अखंडपणे पेलण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे. मात्र प्लेगच्या रुग्णांची शुश्रूषा करत असताना प्लेगची बाधा होऊन 10 मार्च 1897 रोजी त्यांचं निधन झालेलं आहे. सावित्रीबाई फुले यांनी अज्ञानाच्या अंधकारामध्ये खितपत पडलेल्या स्त्रियांना आणि शूद्रांना ज्ञानाचा प्रकाश दाखवण्याचं काम केलेलं आहे. महाराष्ट्रातील स्त्री मुक्ती आंदोलनाची पहिली अग्रणी म्हणून सावित्रीबाईंचा गौरव केला.